नमस्कार. विद्यानिकेतन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्या व्हिडिओचा विषय आहे कंबाईंड प्रिलिम्सची जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामचं प्लॅनिंग आपण कसं करावं. एकंदरीतच उरलेल्या जे काही 50 दिवस आहेत त्या दिवसांमध्ये प्लॅनिंग कसं करावं आणि ओव्हरऑल कंबाईंडची जी एक्झाम आहे त्याचं प्लॅनिंग कसं करावं या संदर्भात आपण थोडी चर्चा करूयात. ठीक आहे. तर आता बऱ्याच लोकांचे जे मागं आपण व्हिडिओ बनवला होता मागच्या ज्यात आपली राज्यसेवेची प्रिलिम्स होणार आहे त्याच्या संदर्भात, तर मला बरेच कॉल आणि मेसेजेस या संदर्भात आले होते की आम्ही आता राज्यसेवा प्रिलिम्सची तयारी करू की कंबाईंड प्रिलिम्सची तयारी करू, नेमकं काय करावं अशा संदर्भात एक प्रश्न बऱ्याच मुलांचा होता. तर सुरुवातीला मी 1-2 मिनटं त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करते आणि नंतरच्या वेळामध्ये आपण एक्झॅक्टली कंबाईंड प्रिलिम्सचा अभ्यास जो आहे तो कशा पद्धतीने आपण कव्हर करायला हवा, कोणते विषय सुरुवातीला घ्यायला हवेत, रिव्हिजन्स किती करायला हव्यात, नोट्स बनवायला हव्यात की नाही, टेस्ट सिरीज, या एकंदरीत सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आपण थोडीशी चर्चा करूयात. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर शेवटपर्यंत नक्की बघा. आता जो मगाशी आपला प्रश्न म्हटलं की आता आपला जो सिलेबसचा पॅटर्न आहे किंवा पॅटर्न आहे एक्झामचा राज्यसेवा एक्झाम आणि कंबाईंड, सुरुवातीला या दोन्ही एक्झामचा पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता जो की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो चेंज झालेला आहे आता. त्यामुळे बरेच मुलं की जी फक्त राज्यसेवेच्या एक्झामची तयारी करत होते त्या मुलांना आता समजत नाही आहे की नेमकं काय करावं, कारण की राज्यसेवा आपल्याला करायची आहे, त्याच्यामधून ज्या पोस्ट मिळतात त्याचीच आपल्याला तयारी करायची असते. पण आता सिलेबस बदललेला आहे. आपण बरीच वर्ष, कमीत कमी 2 ते 3 वर्ष किंवा 4 वर्ष किंवा त्याहूनही जास्त वर्ष आपण राज्यसेवेच्या एक्झामच्याच पॅटर्नचा अभ्यास केलेला असतो. त्याच्या 1-2 मेन्स दिलेले असतात, इंटरव्ह्यूपर्यंत आपण पोहोचलेलो असतो आणि आता अचानक आपण काय करायचं याच्याबद्दल बऱ्याच मुलांचा गोंधळ आहे. तर मला असं वाटतं की या संदर्भात तुमच्याकडे 1-2-3 गोष्टींची तयारी कशी आहे या अनुषंगाने तुम्ही विचार करायला हवा. पहिले तर तुम्ही राज्यसेवेचा जो काही अभ्यास केला असेल त्याच्यामध्ये तुम्ही कितपत पुढे गेलेला होता, जस्ट तुम्ही स्टार्ट केला होता, 1-2 मेन्स दिल्या होत्या, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेला होता, त्याच्यानुसार तुम्ही काय करावं ह्या गोष्टींवरती थोडंसं वेगळ्या चर्चा घडतील. नेक्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या घरून तुम्हाला सपोर्ट कसा आहे, फॅमिलीचा फायनान्शियल सिच्युएशन तुमची काय आहे आणि एकंदरीतच तुम्ही किती वर्ष तुम्ही ह्या एक्झामला ऑलरेडी दिलेली आहेत त्याच्यानुसार तुम्ही आता कोणत्या एक्झामकडे शिफ्ट व्हावं, पूर्ण वेळ राज्यसेवा करावी की कंबाईंडची तयारी करावी याच्याबद्दलच्या गोष्टी थोड्या बदलतील. सो हा एक सब्जेक्टिव्ह विषय आहे की जो तुम्ही तुमचे जे कोण मार्गदर्शक असतील त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करून तुमच्याकडे उपलब्ध असणारा वेळ, तुम्ही राज्यसेवेच्या एक्झामसाठी जो काही वेळ ऑलरेडी दिलेला आहे तो वेळ, तुम्हाला घरून कसा सपोर्ट आहे, तुम्ही किती दिवस अजून या एक्झाममध्ये तयारीसाठी पूर्ण वेळ देऊ शकता, या सगळ्या गोष्टींवरून तुमचा जो डिसिजन आहे तो ठरवला गेला पाहिजे. जी मुलं नुकतीच एक्झामला तयारी केलेली आहे, जस्ट राज्यसेवेची एक्झामची तयारी आम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची करत होतो, वर्षच झालं होतं आणि जस्ट पॅटर्न बदलला, अशा मुलांसाठी राज्यसेवेच्या पॅटर्नकडे शिफ्ट होणं सोपं आहे. पण जी मुलं 1-2-3 वर्ष झालं राज्यसेवेच्याच एक्झामचा अभ्यास करत होते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा आणि आता थोड्याफार गोष्टी अशा आहेत की घरूनही प्रेशर वाढत आहे किंवा फायनान्शियल गोष्टींमुळे असेल किंवा तुम्ही बरेच वेळ तुम्ही या एक्झामच्या तयारीमध्ये दिलेलं असेल, तर पहिल्यांदा आपलं एक काम राहतं किंवा एक प्रॅक्टिकल अँगलने विचार केला तर आपण एखादी पोस्ट पहिले सिक्युअर करणं, कारण की राज्यसेवा पॅटर्न जो होता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणि कंबाईनचा आत्ता असणारा पॅटर्न ह्याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे आणि त्या सिमिलॅरिटीमुळे तुम्हाला खूप काही वेगळ्या गोष्टी कंबाईनच्या प्रिलिम्सच्या अँगलच्या तयारीनं कराव्या लागणार नाही आहेत. सो तुम्ही बेटर हे राहील की तुम्ही वेळ किती दिला आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही कंबाईनच्या एक्झामला पूर्णपणे फोकस करत असाल, येणारी कंबाईन असेल आणि त्याच्यामधून तुम्ही अशा एका टप्प्यावरती जाऊ शकत असाल की येस मला कंबाईनमधून ही पोस्ट जी आहे ती मला भेटते आणि ती एखादी पोस्ट सिक्युअर झाल्यानंतर तुमचाही कॉन्फिडन्स वाढतो, घरच्यांचाही कॉन्फिडन्स त्याच्यामुळे वाढतो आणि आपल्याला पूर्ण वेळ जरी पुन्हा राज्यसेवा करायची असेल तरीही ती करता येऊ शकते, कारण की राज्यसेवेचा पॅटर्न जरी आता सब्जेक्टिव्ह झाला असेल किंवा रिटर्न फॉर्मॅटमध्ये असेल, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल, तरी तुम्हाला जो काही आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहात त्याचा फायदाच होणार आहे, कारण की खूप साऱ्या फॅक्ट्स तुमच्या हाताशी असतात. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हमध्ये आन्सर लिहायचे आहेत तर त्या सगळ्या फॅक्ट्सचा तुम्हाला फायदाच होतो त्या पॅटर्न जरी बदलला असेल तरी. त्यामुळे खूप निगेटिव्हली या गोष्टींकडे न बघता तुम्ही या गोष्टींकडे पॉझिटिव्हली घ्या की आपल्याला
जी काही एक्झाम येणारी आहे तिची तयारीसुद्धा करायची आहेच, पण त्याच्या आधी एक टप्पा म्हणून आपण असं बघूयात की कंबाईनच्या एक्झामची जर आपण तयारी व्यवस्थित केली, त्याच्यामधून एखादी पोस्ट आपल्याला मिळाली, जर तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो तर ते बेटर जास्त राहील आणि आपल्याला पुढची जी तयारी आहे एक्झामची राज्यसेवेची वेगळ्या पोस्टसाठी ती व्यवस्थितपणे करता येईल. तर हा एक छोटासा मुद्दा जो मला डिस्कस करायचा होता. आता आपण कंबाईनच्या एक्झामच्या तयारीकडे येऊ. कंबाईनची जी एक्झाम आहे, जी आता तिचा पॅटर्न जो बदललेला आहे त्याच्यानुसार आपण एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन वेगवेगळ्या टॉपिकवरती येतात ते नेमके कसे आहेत ते पहिले बघूयात. तर आपल्याला माहिती आहे की हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जिओग्राफी आहे, सायन्स आहे, करंट अफेअर्स आहे आणि मॅथ्स अँड रिझनिंग. ठीक आहे, तर एवढे विषय प्रिलिम्सला आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन आहेत आणि मला वाटतं जिओग्राफीचे सुद्धा त्यांनी 10 क्वेश्चन केलेले आहेत. त्याच्यानंतर बाकीचे सगळे जे विषय आहेत त्या विषयांना 15-15 क्वेश्चन आहेत आणि मॅथ्स आणि रिझनिंग हा 20 मार्कांसाठी आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचा जो काही पेपर असतो क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जे सब्जेक्ट वाईज क्वेश्चन आहे त्याचं जे डिव्हिजन आहे ते अशा पद्धतीनं होते. ठीक आहे, तर याच्यानुसार तुम्हाला पहिले तर हे लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक टॉपिकवरती कोणत्या म्हणजे किती क्वेश्चन येतात. हिस्ट्रीला तुम्ही बघाल तर 10 क्वेश्चन आहेत, जिओग्राफीला 10 क्वेश्चन आहेत, पण इथं पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, करंट अफेअर्स, सायन्स आहे, याच्यावरती जास्ती क्वेश्चन आहेत. ठीक आहे, तर हे झालं बेसिक तुमचं PYQ वरून तुम्हाला या गोष्टी लक्षात येतात. तर आता पुढे जर तुम्हाला अभ्यास जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याकडे दिवस किती आहेत आणि त्या दिवसानुसार आपण आपले दिवस एक्झामच्या तयारीमध्ये कशा पद्धतीने डिवाईड करायचे आहेत त्याच्याबद्दल आपण मागेही चर्चा केली होती. त्याच्यानुसार तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला फॉर एक्झाम्पल आता इथून पुढे 50 दिवस आहेत, तर 50 दिवस तुम्ही अशा पद्धतीने डिवाईड करायला हवेत की त्याच्यामध्ये तुमच्या खूप व्यवस्थित एक रीडिंग व्हायला हवी आणि नंतरच्या 2 रिव्हिजन व्हायला हव्यात व्यवस्थित अशा पद्धतीने. मग तुम्ही ते दिवस कशाही पद्धतीनं म्हणजे तुमच्या सोयीनं डिवाईड करू शकता, कारण की तो विषय आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे की तुमची तयारी किती आहे, तुमच्या तयारीमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा कॉन्फिडन्स किती आहे आणि त्या कॉन्फिडन्सनुसार तुमच्या काही गोष्टी बदलत जातात. जसं की मला हिस्ट्री हा मी ऑलरेडी खूप वेळा वाचलेला आहे, तर माझ्या या प्लॅनिंगमध्ये हिस्ट्रीला खूप कमी वेळ दिलेला असेल. जर माझा पॉलिटीवरती खूप चांगला होल्ड असेल तर त्या तयारीमध्ये इथे जेव्हा मी दिवस त्या विषयाला देईल त्यावेळेला तो विषयाला दिलेला वेळ कमी असेल. जर माझा सायन्स चांगला नाही आहे आणि माझ्या PYQच्या डिकोडिंगवरून किंवा PYQचं ॲनालिसिस जेव्हा मी केलं तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की सायन्सवरती बरेच क्वेश्चन आहेत की आणि जे क्वेश्चन असे आहेत की एकदम बेसिक 8वी ते 10वीचे किंवा एखाद दुसरा प्रश्न 11वी-12वीच्या बुकमधून आला असेल, तर मला आता तो वेळ आहे आणि तो वेळ मी या वेगळ्या विषयाच्या तयारीसाठी देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर आता एक बेसिक सांगते मी. 50 दिवस आहेत, तर 25 दिवस तुम्ही पहिल्या रिडिंगसाठी ठेवले, त्याच्यानंतर पुढचे 15 दिवस अजून एका रिडिंगसाठी आणि 10 दिवस अजून एका रिडिंगसाठी, तर तुमच्या आरामामध्ये खूप व्यवस्थित रिव्हिजन होतं. तर याच्यामध्ये प्रश्न फक्त आहे की तुम्हाला हे 2 विषय जे आहेत ते डेली करायचे आहेत. ठीक आहे, कारण की या विषयाला असं नाही आहे की मॅथ्स अँड रिझनिंग तुम्ही 5 दिवसांमध्ये घेतला आणि तो संपवला. मॅथ्स अँड रिझनिंग हा विषय प्रॅक्टिस आहे. तुम्ही जितकी त्याची प्रॅक्टिस डेली कराल तेवढा तुमचा त्याच्यावरती होल्ड वाढत जाणार आहे आणि आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर ते जे स्पीड आहे, ॲक्युरसी आहे, ही आपल्याला 5 दिवसांमध्ये येत नाही. ते आपल्याला डेली जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हाच येते. करंट अफेअर्स अगेन जसं मी नेहमी सांगत आले की हा विषय पाठांतराचा आहे बराचसा आणि जो तुम्ही डेली थोड्या थोड्या गोष्टी त्यातल्या बघत असाल तर तो तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतो. अशा पद्धतीनं त्याला 5 दिवस करंट अफेअर्सच करून ते संपवून टाकतो अशा पद्धतीनं तो विषय नाही आहे किंवा त्याला तसं हाताळलं नाही गेलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपले जे मेन विषय राहतात ते हे 5 विषय आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही एखाद्या विषयाचा वेळ कमी जास्त तुमच्या सोयीनं करू शकता, पण जनरली कसं त्याच्यामध्ये हिस्ट्रीला तुम्ही 5 दिवसांऐवजी समजा 3च दिवस दिले आणि सायन्सला तुम्ही 8 दिवस देत असाल किंवा इकॉनॉमिक्सला 8 दिवस देत असाल तर तुमच्या सोयीनं ते दिवस डिवाईड करा. इथे मी हे 5 GSचे विषय, एका GSसाठी 5 दिवस असे पर GS आपल्याला म्हणजे 5 GSचे विषय आहे तर त्याला 25 दिवसांचा वेळ आरामात तुम्ही व्यवस्थित त्याची रीडिंग करू शकता आणि त्याच्यानुसार पुढचं प्लॅनिंग करू शकता. ठीक आहे, तर आजचा विषय आपण जो निवडलेला आहे तो
ह्या प्लॅनिंगचं नाही आहे, कारण की ह्या प्लॅनिंगचं मला वाटतं बरेच जण आपल्याशी जे कनेक्टेड आहेत त्यांना आता लक्षात आलेले आहे की आपण अशा पद्धतीने जे राहिलेले विषय आहेत ते डिवाईड करतो की जेणेकरून मॅक्सिमम आपल्याला रिव्हिजन करायचे आहेत. 50 दिवस आहेत तर मी 40 दिवस फक्त किंवा 45 दिवस मी रिडिंगच करते आणि उरलेले 5 दिवस रिव्हिजन. अशा पद्धतीने गोष्टी होत नाहीत. तुम्ही पहिल्यांदा तर एक्झामची डिमांड काही ती व्यवस्थित समजून घेतली पाहिजे आणि त्या एक्झामच्या डिमांडसाठी तुमच्याकडे 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे सिलेबस आणि PYQ. या 2 गोष्टी तुमच्या समोर हव्यात. आता प्रिलिम्ससाठी ठीक आहे, जो काही त्यांनी सिलेबस दिलेला आहे तो खूप शॉर्टमध्ये, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग हा PYQचा करावा लागतो. PYQमध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले, ते किती डेप्थपर्यंत विचारलेले आहेत, तर त्यानुसार तुमच्या एक्झामच्या तयारीला लागणारा वेळ आणि त्या विषयाच्या तयारीला लागणारा वेळ जो आहे तो बदलत जातो. त्यामुळे माझं तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील की तुम्ही PYQ ॲनालिसिस खूप चांगलं करा. कंबाईनची एक्झाम असेल, राज्यसेवा किंवा कोणतीही एक्झाम असेल तर PYQचं जोपर्यंत तुम्ही ॲनालिसिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती एक्झाम नेमकी तुमच्याकडून काय डिमांड करते हे लक्षातच येत नाही. आणि आपण ब्लाइंडली फक्त नोट्स आहेत किंवा काही बुक्स आहेत, एखाद्या टॉपरनी सांगितलेले असतील किंवा जे कोण तुमचे टीचर असतील, मार्गदर्शक असतील, त्यांनी सांगितलेले असतील तर ते वाचत जाणं याच्यामध्ये काही अर्थ नाही. जोपर्यंत तुम्ही त्या एक्झामच्या डिमांडला स्वतः समजून घेत नाही आणि ते रेडीमेड PYQ ॲनालिसिसचा फायदा तिथे तुम्हाला होत नाही की एखाद्या फक्त व्हिडिओ आहे ते PYQ ॲनालिसिस तुम्ही बघितलं आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी लक्षात घेतला. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये उतरून प्रत्येक PYQ हा कशा पद्धतीने विचारलेला आहे, त्याच्यामध्ये किती डेप्थपर्यंत ते गेलेले आहेत, या एक्झामला जर हा प्रश्न विचारला असेल तर पुढच्या एक्झामला सेम प्रश्न विचारले की काही त्याच्यामध्ये बदल केलेले, या सगळ्या गोष्टी तुमच्या तेव्हाच लक्षात येतात ज्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर ते PYQ आहेत. वारंवार तुम्ही त्या PYQमधून जात आहात, ते बघता आहात, त्याच वेळेला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा जो काही आवाका आहे किंवा त्याचं महत्त्व आहे ते लक्षात येतं. याच्यावरती आपण PYQ ॲनालिसिसचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघू शकता. एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल की नेमकं PYQ ॲनालिसिस म्हणजे काय आहे, ते कशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने उरलेल्या 50 दिवसांचं तुम्ही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही पूर्ण प्रत्येक विषयाला व्यवस्थित वेळ देत आहे आणि तुमच्या 2 रिव्हिजनही व्यवस्थित होत आहेत. आता ह्या राहिलेल्या दिवसामध्ये अगेन तुम्ही आता इथं 5 दिवस दिले, इथं तुम्ही 3 दिवस पर GS द्याल आणि इथे तुम्ही 2 दिवस पर GS द्याल किंवा इथे 5 दिवसांच्या तुम्ही 2-2 रिव्हिजन पण करू शकता. शेवटचा आठवडा जो आहे एक्झामच्या त्याच्यामध्ये तुम्ही हे 5 दिवस पकडायचे. शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा 1-1 दिवसाची 1 डे रिव्हिजन तुम्ही करू शकता किंवा करायला हवी. ठीक आहे, याच्यानंतर मला जो तुमच्याशी गोष्ट डिस्कस करायची होती ती ही आहे की कंबाईनची एक्झाम जी आहे ती राज्यसेवेच्या प्रिलिम्सच्या एक्झामपेक्षा वेगळी आहे. ठीक आहे, कारण की कंबाईनच्या एक्झामला सिलेबस आपला जरी सेम असेल किंवा आपण बुक्स जे रेफर करतो ते बऱ्यापैकी सेम आहेत. सिलेबसमधला प्राचीन मध्ययुगीनचा पार्ट आणि पर्यावरणाचा पार्ट सोडला तर कंबाईनच्या प्रिलिम्सला सेम टॉपिक आहेत, विषय तरी सेम आहेत. ठीक आहे, टॉपिक थोडेफार बदलतात कंबाईनच्या अँगलनी, पण आपण जे बुक्स रेफर करतो तर सेमच राहतात. तर मग याच्यामध्ये तुम्ही जर राज्यसेवेच्या प्रिलिम्सची तयारी बघत असाल आणि कंबाईनच्या प्रिलिम्सची तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये बदल काय होतो, तर बदल इथे होतो की राज्यसेवेला तुमच्याकडे पेपरमध्ये वेळ भरपूर आहे, सो इथे तुम्हाला थोडासा विचार करायला वेळ सापडतो. ठीक आहे, पण तसं कंबाईनच्या प्रिलिम्सचा तुम्हाला जर वेळ बघितला तर तो वेळ फार कमी आहे. 1 तास वेळ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन आहेत, त्याच्यातले 20 क्वेश्चन मॅथ्स आणि रिझनिंगचे आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जो काही अभ्यास करताना ॲप्रोच लागतो तो पाठांतराच्या अँगलनी खूप तुमचा व्यवस्थित हवा. तो असा की जेव्हा तुम्ही कंबाईनच्या एक्झामची तयारी करता त्यावेळेला तुमचं पाठांतर खूप पक्कं लागतं, तरच तुम्हाला ह्या प्रिलिम्समध्ये तुम्ही एक 60च्या अबाव की जो आपण समजू की सेफ स्कोर आहे. ठीक आहे, 60+ मार्क्स तुम्हाला किंवा 65+ मार्क्स तेव्हाच येऊ शकतात जेव्हा तुमच्या ज्या काही अभ्यासावरचा होल्ड खूप चांगला आहे, तुम्ही त्याच्या रिव्हिजन्स खूप चांगले केलेले आहेत आणि ज्या गोष्टी पाठांतराच्या आहेत त्या प्रत्येक विषयाच्या पाठांतराच्या गोष्टी तुम्ही वेगळ्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती तुमचा एवढा चांगला होल्ड आहे की तुम्हाला झोपेत जरी त्या गोष्टी विचारल्या तरी तुम्हाला आठवतात. एवढा चांगला होल्ड असेल तरच तुम्हाला कंबाईनच्या एक्झामचा जो 1 तासाचा वेळ आहे तो व्यवस्थित युटिलाइज करता येतो. सो जी काही आपली एक्झाम आहे त्याची डिमांड तुम्ही इथंच पहिल्या टप्प्यावरती ओळखली ती म्हणजे आपली एक्झाम 1 तासाची आहे, त्याच्यामध्ये पाठांतराचं खूप जास्त महत्त्व आहे आणि जर आपल्या गोष्टी पाठ नसतील तर तुम्हाला तिथे विचार करायला वेळ नाही आहे. फॉर एक्झाम्पल कृष्णा नदीची उपनद्या जर विचारल्या तर त्याच्यामध्ये कोयना आहे का, मग वेण्णा आहे का, मग ही कुठून कुठे वाहते ही नदी, हा विचार करायला तुम्हाला राज्यसेवामध्ये वेळ भेटू शकतो.
ठीक आहे, तुम्ही थोडंसं जरी ब्लँक झालात किंवा तुम्हाला काही गोष्टी आठवत नाही आहेत तर तुम्ही तिथे 2 तासाचा वेळ आहे, तुम्ही प्रत्येक क्वेश्चनकडे पुन्हा येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी आठवत नसतील तर पुन्हा तुम्ही त्या फ्लोमध्ये नंतर जेव्हा आठवायला लागतील तेव्हा तुम्ही मागे पुन्हा त्या क्वेश्चनकडे आलात की तुम्हाला त्या गोष्टी आठवतात. पण कंबाईनच्या एक्झाममध्ये तसं होत नाही. त्यामुळे कंबाईनच्या एक्झामला पहिली गोष्ट ती म्हणजे तुमचं पाठांतर ज्या काही PYQच्या मधून तुमच्या लक्षात आलेलं आहे ते खूप चांगलं पाहिजे. पाठांतराच्या ज्या बीट्स असतात त्या तुम्ही वेगळ्याच काढल्या पाहिजेत. प्रत्येक विषयांमधल्या ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, सायन्समधल्या असतील, पॉलिटीमधल्या असतील, जिओग्राफीमधल्या असतील, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे, ते तुम्हाला तिथे व्यवस्थित तुम्ही टॅकल करू शकता. पण पाठांतराचे क्वेश्चन असतात, एकदम फॅक्ट्स विचारलेले असतात, फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, तिथे तुमचा त्या डेटा जो आहे त्याच्यावरचा होल्ड खूप चांगला लागतो. सो ही गोष्ट पक्की लक्षात घ्या की तुम्ही अगदी व्यवस्थित त्या गोष्टी पाठांतराच्या वेगळ्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती चांगला होल्ड घेत आहे. आणि तोही तुम्ही याच दिवसांमध्ये, हे जे 25 दिवस आहेत जे आपण 5-5 दिवस प्रत्येक GSला देणार आहे, किंवा इथं 25 दिवस नसतील, कदाचित तुम्ही हा व्हिडिओ नंतर बघत असाल की जिथे 100 दिवस राहिले आहेत एक्झामला किंवा 200 दिवस आहेत, 6 महिने आहेत, जो काही वेळ तुमच्याकडे आहे त्याच्यानुसार तो वेळ बदलत जाईल. पण अभ्यासाची जी मेथड आहे ती सेमच राहणार आहे. फक्त आपल्याला आपण किती अभ्यास केलेला आहे, आपला त्या विषयावरती किती होल्ड आहे, त्याच्यानुसारच काही गोष्टी बदलत जातात. सो पहिली गोष्ट जी कंबाईनच्या आणि राज्यसेवेच्या एक्झाममध्ये मी म्हणेल की थोडीशी वेगळी आहे ती म्हणजे ॲक्युरसी तुम्हाला कंबाईनच्या एक्झाममध्ये खूप जास्त लागते. आणि त्याच्यासाठी तुमचा होल्ड जो आहे, तुमच्या नोट्सवरती जो होल्ड लागतो तो खूप चांगला लागतो, खूप पक्का लागतो. काही गोष्टीच्या पाठांतराच्या तर पाठच लागतात. ठीक आहे, त्यामुळे इथे तुमच्या नोट्स बनवण्याची जी गोष्ट आहे ती पण खूप महत्त्वाची होऊन जाते, ती लक्षात घ्या. याच्यासाठी तुमच्या नोट्स खूप व्यवस्थित रेडी पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेला त्या बुकमध्ये म्हणजे बुकच ओपन करावं लागतं आहे आणि त्याच्यामधूनच तुम्ही गोष्टी पाठ करताय किंवा लक्षात घेताय, असं शक्यतो करू नका. काही एक्झाम असतात किंवा काही टॉपिक असे असतात की ज्याच्यासाठी तुमच्याकडे नोट्स असतील तर त्या इझिली तुम्ही रेफर करू शकता आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. आणि आता आपल्याकडे मोबाईल आहे सगळ्यांकडे, आपण त्याचा वापर करतो, तर त्याचाही स्मार्ट यूज तुम्ही करू शकता. काही टॉपिकच्या तुम्ही व्हॉइस नोट्स बनवू शकता किंवा मोबाईलमध्ये फोटो काढून त्याची PDF बनवू शकता की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही वेळामध्ये जरी तुम्ही अगदी तुमच्या फ्रेंड्ससोबत चहा जरी घ्यायला गेलेला असाल तरी तुम्ही त्या ठिकाणी एक रिव्हिजन एक्झामच्या आधीच्या 15 दिवसांमध्ये जसा तो एक एक्झाम मोडमध्ये जाऊन, मिशन मोडमध्ये जाऊन जो जेव्हा आपला अभ्यास करायचा असतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या नोट्स घेऊन नाही फिरू शकत. तर एक्झामच्या अँगलनी काही गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये असतील तर त्या थोड्याशा आपल्याला सोयीच्या ठरतात, तर मोबाईलचाही तशा पद्धतीनं तुम्ही स्मार्ट यूज करू शकता. नोट्स बनवणं गरजेचं आहे. नोट्स ह्या तुमच्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा जी गोष्ट महत्त्वाची असते ती ही असते की तुमची त्याच्यासाठी कमीत कमी 3 रीडिंग तरी व्हायला हव्यात. 3rd रीडिंगच्या नंतरच तुम्हाला 3rd रीडिंग प्लस तुमचे PYQ जे आहेत ते ॲनालिसिस करून झालेले आहेत. ही गोष्ट, हा टप्पा पहिला, ह्या टप्प्याच्या नंतर तुम्ही नोट्स बनवायला घ्यायला हव्यात किंवा तेव्हा ज्या नोट्स बनतात त्या ॲक्च्युली एक्झाम ओरिएंटेड ज्या एक्झामसाठी आवश्यक आहेत, तुमच्या स्वतःसाठी आवश्यक आहेत त्याच बनतात. अदरवाईज जर तुम्ही पहिल्या दुसऱ्या रीडिंगच्या वेळेला जर नोट्स बनवायला घेत असाल तर त्याचा काही फायदा होत नाही. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या व्यवस्थित 1-2 रीडिंग झालेल्या असतील तर तुम्ही नोट्स बनवायला घ्या. किंवा PYQ तुमच्या लक्षात आलेले आहेत की कशा पद्धतीने PYQ विचारले जात आहेत आणि PYQ विचारले जात आहेत प्लस माझ्याकडे कोणती गोष्ट आहे की जी मी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकते. किंवा जॉग्राफीचे मॅपिंगचा माझा पाठ खूप चांगला आहे, त्याच्या काही मला नोट्स बनवायच्या गरजेच्या नाही आहे. पण पॉलिटीमधली कलमं मी विसरते, इकॉनॉमिक्समधले जे काही पाठांतराच्या गोष्टी आहेत त्या मी विसरते, तर या गोष्टी मी साईडला काढून ठेवायलाच हव्यात, तरच तुम्ही त्या एक्झामला व्यवस्थित टॅकल करू शकता. हे खूप चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या. बरेच मुलं असे असतात की जे नोट्स नाही बनवत किंवा दुसऱ्याच्या नोट्स रेफर करतात. तर दुसऱ्याच्या नोट्स रेफर करून किंवा माझ्या नोट्स जरी मी तुम्हाला दिल्या, मी तुम्हाला रेफरन्ससाठी दाखवू शकते मी जशा बनवल्या तशा ज्या नोट्स आहेत त्या, पण त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. कारण की ह्या नोट्स ज्या मी बनवलेल्या आहेत ते मी माझ्या अँगलनी बनवलेत की जी गोष्ट माझ्या लक्षात राहत नाही, गरजेचं नाही की ती गोष्ट तुमच्याही लक्षात राहत नाही. त्यामुळे मी बनवलेल्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला फायदेशीर नाही ठरणार आहेत. त्यामुळे नोट्स ह्या तुमच्या वैयक्तिक, तुमच्या स्वतःच्याच बनवलेल्या असाव्यात की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो नोट्स मेकिंगचाही एक व्हिडिओ आपण, मला वाटतं, मेंटरशिप बॅचमध्ये घेतलेला होता. आपण जेव्हा मागच्या वर्षी ती बॅच घेतली होती त्यावेळेला. जर तो व्हिडिओ अवेलेबल असेल तर मी पुन्हा तो व्हिडिओ यूट्यूबवरती पोस्ट करेल. ठीक आहे,
तर नोट्स बनवण्याची एक सवय तुम्ही लावून घ्या. आणि नोट्स काही खूप जास्त बनवायच्या नसतात. जर तुम्ही 100 पेजेस वाचले असतील तर त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या फक्त 10 पेजेसमध्ये बनवल्या गेल्या पाहिजेत. तशा बनत असतील तरच नोट्स बनवा. अदरवाईज मग तुम्ही आहे ते बुक कम्प्लिटली ॲज इट इज म्हणजे लिहून काढत असाल तर त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट होती ती म्हणजे कोणते बुक्स रेफर केले पाहिजेत. तर बुक्स जे आहेत ते बऱ्यापैकी सगळे आपण MPSC करणारे लोक जे बुक्स वापरतात तेच बुक्स मीही रेफर केले होते. जसं की हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं बुक असेल, पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वापरलं होतं, कैलास सरांच्या नोट्स होत्या त्याही मी वापरल्या होत्या. प्लस आपलं कोळंबे सरांचं जे बुक आहे ते बुकसुद्धा मी वापरलेलं होतं. ठीक आहे. जिओग्राफीसाठी अगेन दीपस्तंभ पब्लिकेशनचं बुक आहेत तर ते बेटर आहे तुम्ही वापरत असाल तर त्याही गोष्टी म्हणजे बऱ्याचशा त्याच्यातून व्यवस्थित कव्हर होतात. आणि अगेन विद्यानिकेतन अकॅडमीच्या नोट्सही आहेत त्याही तुम्ही रेफर करू शकता ज्या मीही वापरलेल्या होत्या. हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सला कोळंबे सरांचं बुक प्लस काही टॉपिकसाठी दीपस्तंभचं जे बुक आहे ते. त्याच्यानंतर सायन्ससाठी 8वी ते 10वी कमीत कमी जे स्टेट बोर्ड आहेत ते, प्लस 11वीच्या केमिस्ट्रीमध्ये मी असं सिलेक्टिव्ह रेफर केलेले होते काही गोष्टी. जसं की केमिस्ट्रीमधले काही टॉपिक जे आहेत ते 11वीच्या बुकमधून विचारले गेले होते. बायोलॉजीचे काही पार्ट असतील तर ते सिलेक्टिव्ह मी रेफर केले होते. मी सजेस्ट नाही करणार तुम्हाला ह्या टप्प्यावरती. आता तुम्ही 11वीचे बुक्स घेऊन वाचायला सुरुवात करा. पहिले तुम्ही या बुक्समध्ये व्यवस्थित तुमचा होल्ड घ्या. त्याच्यानंतर भस्के सरांचं बुक जे आहे ते तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. तर अशानुसार हेच माझी बुक लिस्ट होती. ह्याच्यापेक्षा वेगळी काही नव्हती. आणि काही ठिकाणी विद्यानिकेतन अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत हिस्ट्रीसाठी असतील, पॉलिटीसाठी असतील, जिओग्राफीसाठी असतील त्या मी वापरलेल्या होत्या. तर त्याचा मला खूप फायदा झालेला होता. आणि वैयक्तिक माझ्या ज्या काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करते जस्ट फॉर रेफरन्स की तुम्हाला कळावं की नोट्स कशा पद्धतीनं बनवल्या जातात. ठीक आहे. तर त्याच्यासाठीच फक्त आपण त्या देणार आहे. माझ्या ॲज इट इज नोट्स शक्यतो मी प्रोव्हाइड नाही करणार कारण की त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही आहे. ठीक आहे. तर बुकलिस्टबद्दल विचारलेलं होतं त्याच्यामुळे मी ती बुकलिस्ट सांगितली. याच्या व्यतिरिक्त काही तुम्ही वेगळे मटेरियल रेफर करत असाल तर तुमचं ते मटेरियल जर तुमचं त्याच्यावरती होल्ड आलं असेल तर तुम्ही ते रेफर आत्ता करू शकता किंवा करायला हवं. आता मी ही बुक सांगितली फॉर एक्झाम्पल जिओग्राफीसाठी तुम्ही काहीतरी वेगळं मटेरियल वापरलं असेल पण नाही मॅडमनी हे सांगितलं तर मी हे वापरते. तर असं करू नका. तुम्ही ज्याच्यावरती होल्ड घेतलेलं आहे त्या बुकच्या प्रत्येक लाईनवर पेजवरती कोणत्या पेजवरती काय आहे याच्या आपली एक नजर बसलेली असते की जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तेव्हा तुम्हाला आठवते की अरे या बुकमध्ये या पेजवरती या कोपऱ्यात मी असं लिहून ठेवलेलं आहे किंवा इथे या गोष्टी आहेत. तर ती एक मेमरी जी आहे ती आपली डेव्हलप झालेली असते. त्यामुळे ऐनवेळी कोणीही सांगितलं म्हणून बुक्स बदलायची नाही. तुम्ही जे रेफर करता तेच रेफर करा. ठीक आहे. आत्ता वेळ नाही आहे. जर तुम्ही येणाऱ्या एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही बुक वेगळं रेफर करण्याची गरज नाही. तुम्ही जे वापरता तेच वापरायला हवं. ठीक आहे. आता याच्यानंतर काही मुलांचे असेही प्रश्न असतात की किती वेळ तुम्ही अभ्यास करायला हवा. तर हा सुद्धा एक प्रश्न मी म्हणेल की तो सब्जेक्टिव्ह आहे. तुम्हाला पहिले तर तुम्ही फुल टाईम अभ्यास करताय की तुम्ही पार्ट टाईम अभ्यास करताय याच्यानुसार त्या गोष्टी बदलतात. प्लस जरी फुल टाईम अभ्यास करत असाल तरीही दिवसाचे 12-12 तास अभ्यास जर तुम्ही एक्झाम आहे 6 महिन्यावरती आणि सुरुवातीपासून 12 तास अभ्यास करता तर तो टेम्पो मेंटेन नाही राहत. सो एक आपण प्रॅक्टिकल वेनी बघायचं झालं तर 8 ते 10 तास हा आपला अभ्यास डेली होतो जर तुम्ही फुल टाईम अभ्यास करत असाल तर तेवढा अभ्यास. आणि जसा एक्झाम जवळ येईल तसं मग 12 तास 13 तास. एक्झाम जवळ म्हणजे काय प्रिलिम्स आहे तर ती एक 20-25 दिवसांवरती आलेली आहे. मेन्स असेल तर अगेन ती 1.5-2 महिन्यावरती आलेली आहे की मेन्ससाठी तर त्या वेगळ्याच गोष्टी आहेत. तर त्याच्यानुसार तुमच्या अवर किती आहेत त्याचा अभ्यासाचा जो वेळ आहे तो बदलतो. पण अगेन मी म्हणेल की तुम्ही क्वालिटीवरती जास्त भर दिला पाहिजे ना की क्वांटिटीवरती. काही लोकांचं असं असतं की ते 5-6 तासच अभ्यास करतात पण त्यांची एवढं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं त्यांचं की ते त्या वेळामध्ये जे काही वाचतात ते अगदी पटकन ग्रास्प करतात आणि पुन्हा जेव्हा रिव्हिजन करतात तेव्हा त्यांना ते क्लिअर होऊन जातं. तर आपल्याला किती वेळ अभ्यासाची गरज आहे किंवा आपण किती
व्यवस्थित ते कॉन्सन्ट्रेशन मी वाचू शकतो. त्याच्यानुसार ह्या गोष्टी बदलतात. सो मी असं नाही म्हणणार की 2-3 तास अभ्यास करतो आणि माझी प्रिलिम्स किंवा मेन्स पास झाला, असं जर कोण म्हणत असेल तर तेही खरं नाही आहे. आणि अगदी 14-15 तासच मी रोज वर्षभर अभ्यास करत होतो असं जर कोण म्हणत असेल तर तेही खरं नाही. एक प्रॅक्टिकल एक मध्यम मार्ग ज्याला आपण म्हणतो तो तुम्ही निवडला पाहिजे, की तो टेम्पोही आपल्याला 6 महिने वगैरे कमीत कमी मेंटेन ठेवावा लागतो अभ्यासाचा. तर 8 ते 10 तासांचा अभ्यास प्लस तुमच्या जसं एक्झाम जवळ येईल त्याच्यानुसार तुम्ही थोडासा वेळ त्याच्यामध्ये वाढवू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणता विषय तुम्हाला, मला वाटतं मला म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल की कशा पद्धतीनं मला जे सांगायचं आहे की आवरमध्ये तुम्ही त्या गोष्टी मोजू नका. तर जास्तीत जास्त तुम्ही हे आपल्या क्वालिटीवरती अभ्यासाच्या डिपेंड राहतं. आणि जर काही लोक असे असतील की जे याच्यामध्ये जसं की जॉब करून अभ्यास करत असतील तर त्यांच्यासाठी खूप कमी वेळ राहणार आहे. 5-6 तास पण त्यांना त्यांच्या त्या वेळामधून काढणं मुश्किल होत असेल तर त्यांच्यासाठी जेवढा वेळ ते देऊ शकतात. आणि अगेन मोबाईलचा स्मार्ट वापर करून जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेला काही व्हॉईस नोट्स असतील किंवा काही PDF असतील त्याच्यानुसार ते त्यांचा अभ्यासाचा वेळ जो आहे तो वाढवू शकतात. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट जी आहे ती म्हणजे कोणता विषय सुरुवातीला निवडावा. म्हणजे जसं की आता आपण हे जे 5 मेजर आपले GSचे विषय बघितले त्याच्यामध्ये कोणता विषय सुरुवातीला अभ्यास करताना घ्यायला हवा. तर माझी अशी स्ट्रॅटेजी असायची किंवा जनरली अशा पद्धतीनं लोक करतात की जेव्हा जो विषय अवघड वाटतो, जर मला सायन्स अवघड वाटत असेल, बरेच लोक असतात की ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना सायन्सचा विषय अवघड वाटतो, तर सायन्सपासून चालू करा की जेणेकरून तुम्हाला उरलेल्या जे काही दिवस आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपला जो अवघड वाटणारा सब्जेक्ट आहे तो तुम्ही सुरुवातीला संपून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर थोडासा एक जो मिडलला आहे सब्जेक्ट आणि एकदम तुम्हाला इझी वाटतो तो शेवटी ठेवला पाहिजे. जशी एक्झाम जवळ येईल तसा तो विषय सगळ्यात शेवटी राहिला पाहिजे तुमचा रिव्हिजन किंवा अभ्यास करायचा. कारण की जर तुम्ही अवघड विषय शेवटी ठेवले तर असं होतं की आपल्याला तो वेळ नंतर कमी राहतो. एक्झामचं प्रेशर आलेलं असतं आणि त्या प्रेशरमध्ये आपल्याला असं वाटायला लागतं की आता आपला हा व्यवस्थित विषय वाचून होणार नाही. त्यामुळे त्या प्रेशरमध्ये आपल्याला इझी गोष्टी करणं गरजेचं आहे. जेव्हा एक्झाम 15 ते 20 दिवसांवरती आलेली आहे किंवा आता आपण जे प्लॅनिंग बघितलं 50 दिवसांवरती आहे आणि तुम्ही 25 दिवसांचा जो सुरुवातीचा टप्पा आपण रिव्हिजनचा किंवा आपल्या प्लॅनिंगचा बघितला त्याच्यामध्ये सायन्स तुम्हाला अवघड वाटत असूनही जर तुम्ही तो शेवटी ठेवलात तर तुमच्याकडे दिवस तेव्हा कमी राहिलेले असतात. प्लस तुमच्याकडं जर दिवस 5च आहेत पण तुम्हाला सायन्सला 7 दिवस लागले काही कारणामुळे तर मग तुम्हाला तो अगेन तुमचा कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो. सो अशा पद्धतीनं नाही करायचं. जो विषय अवघड वाटतो तो सुरुवातीला घ्यायचा आणि प्लॅनिंगमध्येही 1-2 दिवसांचा बफर झोन ठेवा की जेणेकरून तुम्हाला काही कारणामुळे त्या दिवशी अभ्यास करणं नाही झालं तर त्याची कमी तुम्ही त्या राहिलेल्या बफर डेजमध्ये भरून काढू शकता. ठीक आहे. तर कोणता विषय सुरुवातीला घ्यायचा ह्याच्यावरती बोललो आपण. जो काही तुम्हाला अवघड विषय वाटत असेल तो सुरुवातीला घ्या आणि त्याच्यानंतर मग तुमचे सोपे विषय असतील ते. अगेन दिवसाच्या कोणत्या वेळामध्ये कोणता विषय घ्यावा त्याच्यामध्ये मी हे सांगेल की सुरुवात जेव्हा तुम्ही दिवसाची करता मॉर्निंगचा जो सेशन असतो अभ्यासाचा त्याच्यामध्ये अवघड वाटणारा विषय घ्यावा. दुपारच्या सेशनमध्ये तुमचा मॅथ्स रिझनिंगसारखा विषय किंवा करंट अफेअर्स हलके फुलके विषय जे आहे जेव्हा झोप आलेली असते तेव्हा मी म्हणेल की करंट अफेअर्सपेक्षा सुद्धा मॅथ्स रिझनिंग जे आहे तो घेतला तर तुम्हाला तो जो एक दुपारी कंटाळलेला असतो आपला अभ्यासाचा वगैरे तो थोडासा थकवा नाहीसा होऊन एक ब्रेन जो आहे तो फ्रेश होऊ शकतो. आणि संध्याकाळच्या वेळामध्ये मग तुम्हाला जो विषय थोडासा सोपा वाटतो आणि तुमच्या आवडीचा आहे तो विषय घ्यायला हवा. पण सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये कंपल्सरी जो विषय डिफिकल्ट आहे आणि ज्याला तुम्हाला वेळ लागतो असे विषयच घ्यायला हवे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट जी आहे ती म्हणजे आता आपण मगाशी जो विषय बघितला किती तास अभ्यास 8 तास किंवा 10 तास तर सुरुवात आत्ता समजा काही लोक असे असतील की जे एक 4-5 तास अभ्यास करतात आणि आता हा व्हिडिओ ऐकून त्यांनी असं ठरवलं की नाही आता मी 8-10 तास अभ्यास करणार तर त्या गोष्टी अशा अचानक नाही बदलत. ठीक आहे. आपल्याला एक हॅबिट लागलेली असते तर ती हॅबिट आपल्याला ब्रेक करायला आपल्याला काही वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला जसं की एक्झाम जवळ आली असेल तर अचानक प्रेशर येऊन आपल्याला आपला अभ्यास होतही नाही अशाही गोष्टी होतात. तर असं काही होऊ नये याच्यासाठी जर तुम्ही 4-5 तास अभ्यास करत असाल तर तो हळूहळू तो वेळ वाढवत न्यायला हवा ना की अचानकच तुम्ही त्याच्यामध्ये बदल केला आहे आणि आज तुम्ही 4-5 तास बसताय आणि उद्या लगेच 8-10 तास बसले तर तुम्ही ते एकच दिवस तेवढा अभ्यास करू शकता. अगेन पुढच्या दिवशी तुमचा जो काही नॅचरली जो टेम्पो मेंटेन झालेला आहे 4-5 तासांचा त्याच्यावरतीच तुम्ही याल. सो अशा पद्धतीनं अभ्यासाची वेळ वाढवत नाही न्यायला पाहिजे. तुमच्या अभ्यासाची वेळ जर तुमच्या आता एक 5 ते 6 तास होत असेल तर जो वेळ कुठे जातोय हे पहिले लक्षात घ्या.
जर तुम्ही फुल टाईम अभ्यास करत असाल आणि तरी 5 ते 6 तासच तुमचा अभ्यास होत असेल तर बेटर हे राहील की तुम्ही पहिले तर तुमचा वेळ नेमका कुठे वाया जातोय तुम्ही ते डायरी मेंटेन ठेवली पाहिजे. सकाळी या वेळेला मी अभ्यासाला सुरुवात केली, एवढा वेळ मी अभ्यास केला, मध्ये ज्या काही गोष्टी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही डायरी मी मेंटेन केली होती, जेणेकरून माझ्या हे लक्षात एक 8-10 दिवस जेव्हा तुमच्या डायरीमध्ये काही गोष्टी लिहिल्या जातात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपला वेळ कुठे जातोय ते. सो ते बेटर असतं. आणि 5-6 तास तुमचा अभ्यास होत असेल तर तुम्ही हळूहळू, जसं की नेक्स्ट डे तुम्ही अर्धा तास जास्ती करा, एखादा तास जास्ती करा आणि मग तो टेम्पो जो आहे तो वाढवत नेला पाहिजे. ठीक आहे. त्याला म्हणजे जसं की आपण एखादं मोठं गोल चेस करतोय तर एक छोटं गोल पहिले आपण जेव्हा अचीव्ह करतो तेव्हा आपल्याला ते अचीव्ह झाल्यानंतर त्याचा एक कॉन्फिडन्स येतो आणि तो कॉन्फिडन्स आला की मग आपल्या ब्रेनला अजून आवड लागते की अजून मोठ्या गोष्टी करण्याची. तशा अँगलनी जर विचार केला तर पहिल्यांदा तुम्ही छोटे गोल सेट केले पाहिजे दिवसभरातले, की मला या दिवशी एवढा अभ्यास करायचा आहे, ते तुमचं अचीव्ह झालं किंवा एवढे तास अभ्यास करायचे. त्याच्यानंतर तुम्ही ते एक हॅबिट फॉर्मेशनमध्ये आणायला हवं. एक हॅबिट तुम्ही बनवते त्याची. ठीक आहे. आणि हॅबिट बनवते म्हणजे ती गोष्ट रिपीट करते, डेली त्या गोष्टी तुम्ही करताय आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा बार जो आहे तो एक रेज करता. म्हणजे जेव्हा तुम्ही आज 5 ते 6 तास बसलात, ठीक आहे, नेक्स्ट डे तुम्ही ठरवलं की नाही मी आज 7 तास कंपल्सरी बसणार आहे, तर ते एक छोटं गोल झालं. म्हणजे तुम्ही ऑलरेडी 5-6 तास बसते, आज फक्त 1 तास जास्ती बसायचं आहे. मग असं डेली तुम्ही 7 दिवस केलं तर ते एक हॅबिटमध्ये येऊ शकतं. किंवा 21 दिवस म्हणतात हॅबिट फॉर्मेशनला, पण आपल्याकडे इतका वेळ नाही आहे. तर तुम्ही लवकर जेवढं हॅबिट तुमच्या फॉर्म कराल तेवढं बेटर आहे. आणि नंतर मग तो बार जो आहे तो 1 तासावरून 2 तासावरून 2 तासावरून 3 तास अशा पद्धतीने तुम्ही रेस करत गेलात तर तुम्हालाही तो थकवा जाणवणार नाही अभ्यासाचा किंवा ते प्रेशर येणार नाही आणि ऑटोमॅटिक तुमच्या सवयीमध्येच त्या गोष्टी आल्यामुळे आपला अभ्यासाचा जो वेळ आहे तो वाढेल. ठीक आहे. ठीक आहे. याच्यानंतर एक गोष्ट जी मला सांगायची होती ती म्हणजे रिव्हिजन किती, असा एक प्रश्न असतो बऱ्याच लोकांचा. तर रिव्हिजन किती हा अशा काही त्याच्या स्टँडर्ड गोष्टी नाही आहेत की नाही एवढ्याच त्याच्या रिव्हिजन व्हायला हवेत, पण आम्ही मिनिमम सांगेल तुम्हाला, मिनिमम 3 रिव्हिजन तरी तुमच्या व्हायला पाहिजेत. ठीक आहे. जेवढा आत्ता कॉम्पिटिशन वाढलेली आहे एक्झाममध्ये तर फक्त आपण अभ्यास करतोय आणि त्या सगळ्या जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती आपण वाचतोय आणि ती कुठेच जर आपण रिवाईज करत नसेल तर तुम्ही त्या वाचलेल्या गोष्टींचा काही फायदा होणार नाही, हेही लक्षात घ्या. बरेच मुलांना ह्याच गोष्टी लक्षात येत नाही. ते म्हणतात की आम्ही खूप अभ्यास केला पण तरीही रिझल्ट एक्झाममध्ये येत नाही. तर ते याच्यामुळेच होतं की तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि ती रिव्हिजनच्याबद्दल मी सांगेल की तिला एक हॅबिटमध्येच तुम्हाला आणावं लागतं. रिव्हिजन ही गोष्ट अशी आहे की असं नाही होणार की तुम्ही वाचताय काही गोष्टी आणि जर तुम्ही तुमच्या प्लॅनिंगमध्ये कुठेही रिव्हिजनला वेळ दिला नाही तर तुम्ही रिव्हिजन करणार पण नाहीत. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला सवयच तुम्ही लावून अशी घेतली पाहिजे की जेव्हा तुम्ही आज सकाळी अभ्यासाला बसताय त्यावेळेला काल तुम्ही काय वाचलं पहिले तर त्याची रिव्हिजन करायची, तेव्हा ती सवयीमध्ये त्या गोष्टी येतात आणि जेव्हा तुमचा 5 दिवसांचा वेळ संपतो तेव्हा त्या 5व्या दिवसा जेव्हा शेवट असेल त्या विषयाला जो तुम्ही टाईम दिलेला आहे त्याच्या शेवटी पुन्हा तुम्ही त्या 5 दिवसांमध्ये काय बघितलं ते तुम्हाला कंपल्सरी बघणं आहेच. आणि जेव्हा असे 5 दिवसानंतर पुन्हा तुम्ही दुसरा विषय घेता, जेव्हा तोही विषय कंप्लीट होतो त्यावेळेला त्याच्या शेवटी मग तुम्ही त्या दोन्ही विषयांची रिव्हिजन करायला हवी. आणि अगदी हे सिस्टमॅटिकली करत असाल तर वेल अँड गुड, पण जरी सिस्टमॅटिकली होत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट आपण ज्यानुसार काही गोष्टींचं प्लॅनिंग दिलेलं आहे, जसं की 5 दिवस प्रत्येक विषयाला, नेक्स्ट 5 दिवस पुन्हा तुम्ही रिव्हिजन करताय, पुन्हा 3 दिवसांची रिव्हिजन करताय, पुन्हा 2 दिवसाची रिव्हिजन करताय, ॲटलिस्ट यानुसार तरी तुम्ही त्या गोष्टी करायला पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला त्या वारंवार गोष्टी बघितल्यानंतर व्यवस्थित आठवणीत राहतील. अदरवाईज तुम्ही फक्त वाचत जाल, तुमच्या नोट्सही रेडी असतील पण त्या नोट्स रेडी असल्यानंतर सुद्धा त्या नोट्सवरती तुमचा होल्ड द्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टी नोट्स फॉर्मॅटमध्ये बनवतो, बुकमधल्या काही गोष्टी आपण आपल्या नोट्समध्ये लिहून घेतलेल्या असतात, तर त्या नोट्सवरती सुद्धा आपला एक नजर बसावी लागते की येस या नोट्समध्ये या ठिकाणी मी हे लिहून ठेवलेले आहे. त्यासाठी त्या नोट्सचं सुद्धा वारंवार रिव्हिजन व्हावी लागते, तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टी आठवतात. आणि जसं की मी मगाशी म्हटलं की कंबाईनच्या एक्झाममध्ये आणि राज्यसेवेच्या एक्झाममध्ये हाच बेसिक फरक आहे की पाठांतर काही गोष्टींचं जे तुम्हाला खूप बेटर करावंच लागणार आहे, त्याच्यामध्ये काही एक्सक्यूज नाही आहे की हे नाही माझ्याकडून होते. कारण की जर तुमच्याकडून त्या गोष्टी पाठ होत नसतील किंवा तुम्ही व्यवस्थित पाठांतर म्हणण्यापेक्षा मी म्हणेल रिव्हिजन जरी होत नसतील तरी तुमचा काहीच उपयोग होणार नाही. जर तुम्ही फक्त ते ब्लाइंडली वाचत जात आहे, तुम्हाला पण फील येतो आहे की आम्ही वाचलेलं आहे पण रिव्हिजनच होत नाही आहे, तर अशा गोष्टी करू नका.
जर तुम्ही कमी वाचा पण एकच बुक जे आहे ते मॅक्सिमम वेळा रिव्हिजन करणं जास्त गरजेचं आहे. 10 पुस्तकांहून वाचण्यापेक्षा एकच बुक जे काही तुम्ही पॉलिटीसाठी वापरताय किंवा इकॉनॉमीसाठी वापरताय त्या गोष्टींची मॅक्सिमम रिव्हिजन करा. सो रिव्हिजन किती याच्यामध्ये मी सांगेल की मिनिमम 3 तरी व्हायला हव्यात. त्याच्यापुढे मॅक्सिमम तुम्ही कितीही करू शकता, त्याला काही लिमिट नाही आहे. ठीक आहे. याच्यानंतर अजून एक गोष्ट जी आहे ती म्हणजे टेस्ट सिरीज लावायला हवी का. तर नक्कीच टेस्ट सिरीजचा खूप फायदा तुम्हाला या एक्झामच्या पॅटर्नमध्ये होतो, कारण की 1 आवरचा जो वेळ आहे तो नेमका कशा पद्धतीने युटिलाइज करायचा, त्याला कसं मॅनेज करायचं, GSचे जे काही प्रश्न आहेत 80 प्रश्न ते किती वेळात सोडवून झाले पाहिजेत, राहिलेले 20 प्रश्न जे आहेत ते किती वेळ त्याला लागतो, किंवा आपण जेव्हा ते राऊंड ब्लॅक सर्कल मार्क करत असतो ते कशा पद्धतीने करायला हवेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये पहिल्यांदा प्रॅक्टिस करून बघायला हवी. तेव्हाच तुम्ही ते एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करू शकता. सो टेस्ट सिरीज महत्त्वाची आहे. आपल्या अकॅडमीकडून टेस्ट सिरीज कंबाईनसाठी आपण चालू केलेली आहे. तिच्या ऑलरेडी 5 टेस्ट झालेले आहेत, पण आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्या टेस्ट आहेत त्या मध्यंतरी एक्झामची डेट पुढे गेल्यामुळे आपण त्या बंद केलेल्या होत्या. पुन्हा त्याचं टाईम टेबल येणार आहे. तर मला तुम्हाला असं सांगायला आवडेल की तुम्ही नक्की त्या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या. अगदी कोणाला मागच्या टेस्ट जरी हव्या असतील तरीही तुम्ही त्या PDF स्वरूपामध्ये घेऊ शकता. जेवढ्या मॅक्सिमम तुम्ही टेस्ट सिरीज किंवा टेस्ट कंबाईनच्या अँगलनी सोडवाल ते प्रॅक्टिससाठी. PYQ तर तुम्ही बघत आहातच, PYQ सुद्धा वेळ लावून सोडवायला हवेत, पण टेस्ट सिरीज यासाठी की त्या एक्झामच्या प्रेशरमध्ये तुम्ही जाऊन की ॲज इफ तुम्ही एक्झामचाच पेपर सोडवताय त्यानुसार सगळ्या गोष्टी जर करत असाल तर तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये फायदा होतो. पहिली गोष्ट तर टाईम मॅनेज कसा करायचा. 1 तासाचा वेळ आहे आणि 1 तासाचा वेळ अक्षरशः आपल्या लक्षातही येत नाही की तो कधी पेपर आला आणि कधी गेला. त्यामुळे त्याचं जर प्लॅनिंग नसेल की येस पहिल्या ॲटलिस्ट 35 मिनिटामध्ये 40 मिनिटामध्ये माझे GSचे प्रश्न झाले पाहिजेत आणि राहिलेल्या 20 मिनिटामध्ये मग मी व्यवस्थित जे काही आपले मॅथ्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन असतील ते सॉल्व्ह करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन टेस्ट सिरीजच्या माध्यमातूनच होतं. प्लस टेस्ट सिरीजचा हाही एक फायदा आहे की तुमच्या ज्या काही गोष्टी तुम्ही अभ्यास करताय पण अगेन तुम्हाला आठवत नाही आहेत, सो ती एक रिव्हिजन पण होते टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. तुमच्या ज्या काही गोष्टी वाचलेल्या आहेत त्याच्यावरती होल्ड घेण्याचं कामसुद्धा टेस्ट सिरीज करते. त्यामुळे टेस्ट सिरीजचा नक्की फायदा घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पुढच्या 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट ज्या येणार आहेत त्याचं टाईम टेबल शेअर केलं जाईल, तर तुम्ही त्याचाही फायदा घेऊ शकता. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट जी आहे ती म्हणजे रिव्हिजन बॅचबद्दल विचारणा झाली होती. तर रिव्हिजन बॅच जी आहे कंबाईनसाठीची तर ती आपण घेणार आहोत या म्हणजे आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून. आपण रिव्हिजन बॅच जी घेणार आहे तिचं स्वरूप नेमकं कसं असेल त्याच्याबद्दल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा यूट्यूबवरती नंतर डिटेलमध्ये सांगितलं जाईल. पण एक 15 नोव्हेंबरच्या जवळपास म्हणजे त्याच्या आसपास आपण ती रिव्हिजन बॅच चालू करणार आहे की जी एक 7 दिवसांची असेल. त्याच्यामध्ये आपले 5 GSचे विषय जे आहेत म्हणजे आपण मगाशी डिस्कस केले प्लस करंट अफेअर्स या गोष्टींवरती तुमची व्यवस्थित रिव्हिजन घेतली जाईल. एक दिवस प्रत्येक दिवसाला दिलेला असेल तर त्याचाही तुम्ही नक्की फायदा घ्या. तुम्हाला त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स दिल्या जातील त्या रिव्हिजन बॅचमध्ये की जेणेकरून तुम्हाला ते रिव्हिजन करण्यासाठी त्याचा फायदा होईल, किंवा तुमच्या नोट्समध्ये काही गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्या नोट्सचा फायदा होईल. तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की नंतर येईल. त्याचा तुम्ही त्याची माहिती घ्या. ज्यांना रजिस्टर करायचं असेल या रिव्हिजन बॅचसाठी तर ते रजिस्टर करू शकतात. जे काही नंबर्स तिथे दिले असतील त्याच्यावरती कॉल करून. ठीक आहे. तर कंबाईनच्या प्लॅनिंगमध्ये या गोष्टी मला तुमच्याशी डिस्कस करायच्या होत्या. ते म्हणजे आपली जी काही आत्तापर्यंत आपण ह्या गोष्टी डिस्कस केल्या त्याच्यामधून तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही अगेन कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. पण माझा तुम्हाला सल्ला हाच राहील की मॅक्सिमम रिव्हिजन तुम्ही या अँगलनी खूप कंबाईनच्या अँगलनी करणं गरजेचं आहे. तर यासाठी की जेव्हा तुम्ही 1 तासाचा पेपर आहे आणि जे काही आपण पूर्ण नॉलेज वाचलेलं आहे किंवा अभ्यासलेलं आहे ते जेव्हा ते 1 तासामध्ये आपल्याला म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि त्याची प्रॅक्टिस नसेल, त्याची रिव्हिजन नसेल तर तुम्ही जी काही मेहनत करताय तर त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. सो योग्य दिशेनं जर आपले प्रयत्न असतील तरच आपण त्या एक्झामच्या त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतो. आणि फक्त टिकू शकत नाही तर एक 60+ मार्क्स जे आपल्याला घ्यायचे आहेत तेही आपण घेऊ शकतो आणि त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर या गोष्टींमधून मला अशी खात्री आहे की तुम्हाला त्याच्याबद्दल एक आयडिया आली असेल की मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते. PYQ ॲनालिसिसचा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे.
तर मला ज्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या त्या आय थिंक मी केलेल्या आहेत. जरी काही मिस झाले असेल तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न केला असेल. तर आपण इथे थांबूयात. थँक्यू.